सर्व लोकांना पुन्हा एकदा. तर पाठदुखी कंबरदुखी कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल का, किंवा त्या अनुषंगाने काय उपाय सांगता येतील का? क्षणामध्ये पाठदुखी कंबरदुखी गायब होतील का? या मानदुखी पाठदुखी कंबरदुखीमुळं आम्ही अक्षरशः वैतागलेलो आहोत. तर त्यासाठी काही रेमेडीज तुम्ही आम्हाला सुचवाल का, किंवा त्याच्यावरती काही उपाय जे अतिशय खास आहेत आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची गोळी घ्यावी लागणार नाही? वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आम्ही खात आहोत. कॅल्शियमची गोळी खात आहोत, ती कॅल्शियमची गोळी आमची बंद झाली पाहिजे. एक पेनकिलरची गोळी आम्ही खात आहोत, ती पेनकिलरची गोळीसुद्धा बंद झाली पाहिजे. आणि कुठं प्रवास करायचं आम्ही टाळत आहोत, कोणाकडे जायचं आम्ही टाळत आहोत, किंवा मानदुखी पाठदुखीमुळं आम्हाला प्रवाससुद्धा करायला जमत नाही. यासाठी मी तुम्हाला खास उपाय सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आपण नीट पाहावा अशी मला विनंती सर्व लोकांना करायची आहे. कारण मी सांगितलेले जे काही उपाय असतात हे ग्रंथातील उपाय असतात, आणि हे उपाय जादूची कांडी फिरवावी अशा पद्धतीने बऱ्याच लोकांना छान लागू पडत असतात. तर माझं सर्व लोकांना सांगणं आहे की तुम्ही उपाय नीट जाणून घ्यावेत. पाठदुखी कंबरदुखी का होते याची कारणं सांगतो सुरुवातीला. आता तुम्ही म्हणाले ह्यात काय कारण काय, आम्हाला माहिती आहे की पाठदुखी प्रवास केल्यामुळे पाठदुखी होते, किंवा सतत आपण जर कंटिन्युअसली जर एका जागेवर स्थित राहिलो, पोश्चर जर उभा राहिला तर त्यासुद्धा पाठदुखी होते. तुमच्या कामाचा स्वरूप कसं असतं त्यामुळे सुद्धा पाठदुखी होते. परंतु बऱ्याच लोकांना या सिंपल गोष्टी माहीत नाहीत. त्या गोष्टी तुम्ही सर्व लोकांनी माहिती करावा अशी विनंती मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. पाठदुखीचं एक महत्त्वाचं असं कारण आहे की आताचे जे काही खराब रस्ते आहेत, ते खराब रस्ते हे तुम्हाला त्रास देणारे आहेत. सतत खड्डे असतील, सतत खड्डे, या खड्ड्याच्यामुळे तुम्ही वैतागला असाल तर तुम्ही याला पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीचा त्रास होण्याची दाट शक्यता असते. कॉम्प्युटरवरती काम करणारी मंडळी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात असतात. सतत कॉम्प्युटरवरती काम करावं लागतं, आणि हे कॉम्प्युटरवरती काम दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे. मोबाईलवरती काम हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आपली मान सतत जर खाली असली, किंवा मान जर अशी एकाच जागेवर स्थिर राहिली, तर मानेमध्ये क्रॅम्प्स येतात आणि बऱ्याच लोकांना मानदुखीचा त्रास होतो. जर तुम्ही जाड उशी वापरत असाल, आता बऱ्याच लोकांना जाड उशी वापरण्याची सवय असते, त्याने सुद्धा मानेचे वेगवेगळे त्रास होतात, मणक्याचे वेगवेगळे त्रास होतात. तुम्ही सतत जर बाईक चालवत असाल, आता बरेच लोक बाईक चालवतात आणि आजकाल रस्त्याची कंडिशन खराब असते, सस्पेन्शन जर चांगले नसतील तरीसुद्धा मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास हा होत असतो, सतत होत असतो. तर तुम्ही झोपताय कशावरती त्याच्यावरती सुद्धा आजकाल बघा, सुखासनसाठी माणसं वेगवेगळ्या गाद्या वापरतात. तर गाद्या वापरण्यापेक्षा कडक अंथरूण जर वापरलं तर मानदुखी, पाठदुखीचा त्रास हा कमी होतो. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आश्चर्याने चकित व्हाल. तुम्ही म्हणताल काय, आम्ही लोक एकदम गादी वापरण्याचं बघतोय आणि तुम्ही आम्हाला कडक अंथरुणावरती झोपायला सांगताय. तर कडक अंथरुणावरती झोपल्यामुळं मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी कमी होते. हे जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल, तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसून जाईल. आता तुम्ही तुमचे जे काही टू व्हीलर असेल त्याला चांगलं सस्पेन्शन करणं गरजेचं असतं. आता बऱ्याच लोकांना किक मारून गाडी चालू करावी लागते. तर किक मारून जर गाडी तुम्ही चालू करत असाल वारंवार, तरीसुद्धा माकड हाडाच्या वरचं जे काही हाड असतं त्या ठिकाणी वेदना होतात आणि त्रास हा भयंकर चालू होतो. किक मारून जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला सायटिका, बऱ्याच लोकांना सायटिका शब्द माहिती आहे, सायटिकाचा त्राससुद्धा बऱ्याच लोकांना होत असतो. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर खाण्यामध्ये बिघाड करत असाल तरी सुद्धा मला पाठदुखीचा त्रास होतो. पूर्वीच्या काळी खेड्यातील लोकांचं आरोग्य हे चांगलं आहे असं नेहमी सांगितलं जायचं. म्हणजे बरेच लोक सांगतात बघा, खेड्यातील माणसं, वयस्कर माणसांना पाठदुखी होत नाही, कंबरदुखी होत नाही, किंवा वेगवेगळे त्रास होत नाहीत. परंतु आता झालंय काय, आता झालेलं असं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी खाण्याचा प्रकार हा खेडेगावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किंवा प्रस्त वाढत चाललेला आहे. मिसळी, उसळी हा प्रकार बऱ्याच लोकांना खावासा वाटतो. खेड्यामध्ये ज्या वेळेला हॉटेल
वेगवेगळे बोर्ड लागतात. आमच्या गावामध्ये मला आजही आठवतं की एक हॉटेल होतं छोटंसं, आता 5 ते 7 हॉटेल झालेले आहेत. माणसं, वयस्कर माणसं हे सकाळी उठल्या उठल्या घरी चहा पित नाहीत, हॉटेलामध्ये चहा प्यायला जातात. हॉटेलामध्ये सकाळी एकदा चहा, दुपारी एकदा चहा, रात्री एकदा चहा, 3 वेळा चहा पिणं हे कंपल्सरी झालेलं आहे काय, किंवा त्या हॉटेलला भेट देणं हा एक म्हणजे हॉटेलला भेट देणं हा प्रकार, मित्र परिवार भेटणं किंवा ह्या गोष्टी ठीक आहेत. तर वय झालं की माणसाला वाटतं की बोलून चालून राहावं किंवा गप्पाटप्पी ख्याली खुशाली कळाव्यात, परंतु त्या हिशोबाने चहा पिला जातो. म्हणजे खेड्यातील माणसांचं आरोग्य बिघडण्याच्या काही चुकीच्या गोष्टी आहेत. त्या चुकीच्या गोष्टीवरती मी बोट ठेवतो. कदाचित काही लोकांना हे पटेल, काही लोकांना पटणार सुद्धा नाही. तर चहा पिला जातो. फरसाण फरसाण किंवा भेळीचे पदार्थ हे खाल्ले जातात. मी आजही गावाकडे गेलो की मुद्दाम माझं निरीक्षण असतं की माणसं काय खातात. तर फरसाण, भेळ भेळ म्हणजे हरभराच्या डाळीपासून तयार केली जाते, चण्याच्या डाळीपासून तयार केली जाते, आणि त्याच्याबरोबर मुद्दाम मिरची ही मागवली जाते. ही मिरची तेलामध्ये परतली असते, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं, आणि 1 किंवा 2 मिरच्या खाव्यात असा संकेत भेळीबरोबर असल्यामुळं मिरची ही भरपूर प्रमाणात तयार केली जाते. मिरची खाल्ल्यामुळं वेगवेगळे पचनाचे त्रास होतात. मिरची खाल्ल्यामुळं तिखटाचे किंवा मुळव्याधाचे त्राससुद्धा बऱ्याच लोकांना होतात. आता वय झालं की माणसाची कमजोरीसुद्धा असते, परंतु चवीसाठी मिरची खाल्ली जाते. मिरची खाल्ल्यावर जर चहा पिलात तर पोटाची गडबड होऊन काही लोकांना जुलाबसुद्धा लागतात, तसे रुग्णसुद्धा येत असतात. आणि चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ जी आपण म्हणतो, ही हरभऱ्याची डाळ जरा वातुळ असते. त्यामुळे वाताचे त्रास असणारे किंवा हाडाची झीज झालेल्या लोकांनी 3 गोष्टी टाळाव्यात. 3 गोष्टी कुठल्या ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. चणा डाळ नंबर 1, किंवा हरभऱ्याची डाळ आपण म्हणू शकतो त्याला, किंवा बेसन पीठ म्हणू शकतो. हे आहारातून कमी असावं, किंवा ज्यांना वाताचे त्रास झालेले आहेत किंवा हाडांची झीज झालेली आहेत किंवा गुडघ्यामध्ये झीज झालेली आहे, या लोकांनी चणा डाळ पूर्णतः वर्ज्य केलेली बरी. नंबर 2, अशा लोकांनी वांग टाळावं. आता वांगा का टाळावं, तर वांग हे वातुळ असतं, ते खाल्ल्यामुळं पोटात गॅसेस पकडतात काही लोकांच्या आणि वाताचे त्रास वाढतात. आजकाल नंबर 2 वांग. नंबर 3 बटाटा. आजकाल बटाट्याचं प्रस्त भयंकर वाढत चाललेलं आहे. आमच्या कोकणामध्ये ज्यावेळेला आपण एखाद्याच्या जेवणात बोलवलं जातं, कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटा टाकला जातो. हर गोष्टीमध्ये बटाटा. अगदी व्हेजिटेरियन जेवण असतं त्याच्यामध्ये बटाटा मी समजू शकतो, परंतु बरेच लोक नॉनव्हेजचे जेवण असतं, चिकन, मटन, अंडी किंवा वेगवेगळे मासळीचे पदार्थ बरेच लोक आवडीने करतात. या मासळीच्या पदार्थामध्ये सुद्धा बटाटा टाकण्याची पद्धत आहे. बटाटा टाकल्यामुळे जेवणाला जरी चव येत असली तरी प्रत्येक जेवणामध्ये बटाटा असायलाच हवा हा काही नियम नाही, किंवा हा असा अट्टहास करणं अतिशय चुकीचं आहे. तर बटाटा हा अतिप्रमाणात जर वापरला गेला तर पचनाचे त्रास होतात, कारण बटाटा हा जरा जड आहे. ही गोष्ट तुम्हाला मी सांगून लोकांना सांगतोस की ज्यांना वाताचे किंवा झिजेचे किंवा कंबरदुखीचे, पाठदुखीचे, मानदुखीचे त्रास आहे त्यांनी वातुळ पदार्थ हे बंद करा. वातुळ पदार्थ म्हणजे कुठला, तर वांगा, बटाटा आणि चणा डाळ, ह्या 3 गोष्टी बंद कराव्यात. हिरवी मिरची बंद करावी. आता तुम्ही आम्हाला सर्व लोकांना सांगितलेलं आहे की पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीसाठी काय करावं. तर समजा तुम्ही फॅनच्या खाली झोपत असाल, समजा तर फॅन वरती आहे आणि खाली झोपत असाल, तरी सुद्धा पाठदुखीचा त्रास हा बऱ्याच लोकांना होत असतो. वारा हा सतत लागला तर शिंका येणं, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी होणं हा प्रकार होत असतो. ज्यांना सतत एका जागेवरती बसून ड्रायव्हर की करावी लागते किंवा सतत गाडी चालवावी लागते, त्यांनी कडक घेण्यापेक्षा तुम्ही एखादी उशी वरती बसून गाडी चालवावी. आणि गाडी चालवल्यानंतर कंटिन्युअसली गाडी जर तुम्ही चालवत असाल, ड्रायव्हर मंडळी, तर अर्धा तास किंवा तासभर गाडी चालल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन एक व्यायाम मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. हा व्यायाम जर केला तर मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी त्रास कमी होऊन जातो. तर तुम्ही तासभर गाडी चालवल्यानंतर उतरायचं आणि दोन्ही हात असे वरती करायचे. दोन्ही हात वरती करून, दोन्ही हात वरती केल्यानंतर अलगद पाठीमागे असं 5 वेळा करायचं. 1, 2, आता तुम्हाला खुर्चीत बसल्यामुळे सांगता येत नाही,
सलग सरळ उभं राहायचं, पाय दोन्ही पाय जवळ करायचे आणि एक खाली जितकं जमल तेवढं, असं एकदम खाली पडता कामा नये, इतकं जमल तेवढं एक, परत वरती हात करायचे 2 3 4 5 असं करून थोडंसं हलक्या हातानं थोडंसं एकदम काय हाड मोडायचं नाही असं करायचं. किंवा मानेचा त्रास असणाऱ्या लोकांनी हलक्या हातानं वर खाली इकडं तिकडं बघून असं करायचं, जेणेकरून तुमचा मानदुखी पाठदुखीचा त्रास कमी होऊन जाईल. आता यावरती काय उपचार सांगता येईल का आम्हाला, की जेणेकरून आमचा पाठदुखी मानदुखी कंबरदुखी त्रास कमी होऊन जाईल? आता तुम्हाला मी तेल या ठिकाणी सांगत आहे. या 2 तेलाचा वापर तुम्ही जर करून घेतला तर वेगवेगळे त्रास कमी होऊन जातील. बाजारामध्ये महानारायण तेल नावाचं औषध मिळतं. महानारायण तेल, नीट ऐकून घ्या, महानारायण तेल किंवा नारायण तेल. हे नारायण तेल किंवा महानारायण तेल साधारण तुम्ही एक 200 ml घेणे. त्याच्यामध्ये गवती चहाचा अर्क, गवती चहा आपण जो पितो, चहामध्ये वापरतो, त्या गवती चहाचा अर्क विकत मिळतो. तो साधारण 200 ml महानारायण तेल किंवा नारायण तेल याच्यामध्ये तुम्ही 50 ml गवती चहाचा अर्क टाका. मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळा आणि मानदुखी पाठदुखीवरती तुम्ही जर हलक्या हातानं मालिश करताय तर त्रास लावता क्षणी कमी होऊन जातो. इतकं हे तेल अतिशय जबरदस्त आहे, इतकं हे तेल गुणकारी आहे आणि रामबाण काम करत असतं. तर हे तेल तुम्ही वापरावं. किंवा निरगुडी तेल, निगडी वनस्पती जे काही असते, या निगडी वनस्पतीच्या पासून निरगुडीत तेल तयार केलं जातं. हे निरगुडीत तेल तुम्ही त्याच्यामध्ये 50 ml 200 ml निरगुडीत तेल घ्या, 50 ml गवती चहाचा अर्क टाकून मिक्स करून तुम्ही मानदुखी पाठदुखी कंबरदुखीवरती लावताय, त्रास हे कमी होऊन जातात. नंबर 2 उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे. ज्यांना झिजा झालेल्या आहेत त्या सर्व लोकांनी डिंकाचे लाडू हे सेवन करावेत. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळं हाडांची झीज कमी होते. कॅल्शियमचा उत्तम स्रोत जर कुठला तर डिंकाचे लाडू आहे. हे डिंकाचे लाडू तुम्ही छोट्या छोट्या प्रमाणात मोठी एवढ्या गोळ्या, ज्यामध्ये डायबिटीजचा जर रुग्ण असेल, मधुमेह रुग्ण असेल, अशा लोकांनी गुळाचा वापर करावा. आणि गूळ, डिंक, तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं जिन्नस चांगलं लागावं म्हणून खोबरं, जिन्नस चांगलं लागावं म्हणून काजू, जिन्नस चांगलं लावून थोडंसं बदाम असं टाकून जर तुम्ही आहारामध्ये सेवन करताय तर तुम्हाला झिजाचा त्रास असतो, गुडघ्याची झीज किंवा कमरेची झीज, हा त्रास कमी होऊन जाईल. तर हे तुम्ही अवश्य करावे, त्याचा तुम्हाला फायदा हा 100% होत असतो. ज्यांना मानदुखी पाठदुखी कंबरदुखी आहे त्याच लोकांचं जर संडासला कडक होत असेल, शौचाला कडक होत असेल, तर वाताचा त्रास हा वाढताना दिसतो. संडासला कडक किंवा दररोज संडासला होत नसेल तर पोटात गॅसेस होतात, हे आपल्या सर्व लोकांना माहिती आहे. आणि पोटात गॅसेस झाला की मग इकडं दुखणं किंवा इकडे ह्या साईडला दुखणं, ह्या साईडला दुखणं, कंबर आखडणं, कंबर दुखणं, पाठ आखडणं, पाठ दुखणं, हा प्रकार नेहमी होत असतो. तर ही गोष्ट तुम्ही सर्व लोकांनी टाळावी, जेणेकरून तुमची मानदुखी पाठदुखी कंबरदुखी कमी होऊन जाईल. काही लोकांना एक अतिशय घाणेरडी सवय असते. ही घाणेरडी सवय मी बऱ्याच लोकांच्या बाबतीत बघितलेली आहे. घाणेरडी सवय कुठली तर आंघोळ केल्यानंतर, म्हणजे डोक्यावरनं लोक आंघोळ करतात आणि डोक्यावरनं आंघोळ केल्यानंतर काय करतात, एक चुकी करतात. चुकी अशी आहे डोक्यावर आंघोळ करायचं, आपल्या टॉवेलने पूर्ण अंग आपण पुसून नंतरच बाथरूममधून बाहेर यावं असं संकेत आहे किंवा असं सांगितलं जातं. परंतु थोडंसं हे करायचं आणि पटकन येऊन फॅनच्या खाली बसायचं आणि नंतर मग केस वगैरे पुसायचे, जेणेकरून केस अशी पटकन वाळतील किंवा असं थोडंसं सुकतील. आणि नंतर मग थोडीशी लगबगीचं काम करायचं. मग अशा लोकांना चमका भरणं कमरेमध्ये, मानेमध्ये, पाठीमध्ये, किंवा असे लसण भरणं, उसण भरणं, गावामध्ये काय म्हणजे वापरतात आहेत, लसण भरणं, उसण भरणं किंवा चमका येणं किंवा क्रॅम्प्स येणं, हा प्रकार होत असतो. तर हा जो काय केवळ या कारणामुळं जर होत असेल तर ते कारण टाळावं. अचानक वात वाढतो आणि हा
वाढलेला वाद तुम्हाला वेगवेगळे त्रास हा कमी करत जातो. तर आयुर्वेदामध्ये वेगवेगळे विचारात सांगितले आहेत. तर कॅल्शियमसाठी डिंकाचा प्रयोग घ्यावा. कुकुटांडक त्वक भस्म म्हणजे कोंबड्याच्या पांढऱ्या जे काय कवच असतं त्याच्यापासून कुकुटांड त्वक भस्म हे तयार केलं जातं बाजारामध्ये. ते साधारण चिमटीवर तुम्ही घेतलं खडीसाखरेबरोबर तर त्याचा तुम्हाला फायदा अतिशय छान पद्धतीत होत असतो. ते सुद्धा तुम्ही सेवन करावं असं मला, ज्यांना कॅल्शियमचा स्रोत कमी आहे किंवा हाडांचे विकार आहेत तर त्या लोकांनी वेगवेगळे कॅल्शियमचे स्रोत करण्यापेक्षा हा उपाय आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने करून घ्यावा. आयुर्वेदामध्ये दशमूलारिष्ट आणि महार असणारी काढा ही 2 औषधं अतिशय छान पद्धतीने काम करत असतात वाताच्या विकारावरती. दशमूलारिष्ट आणि महार असणारी काढा याचा वापर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने अवश्य करून घ्या. आयुर्वेदामध्ये चंद्रप्रभावटी नावाची गोळी सांगितलेली आहे. ही चंद्रप्रभावटी वेगवेगळ्या हाडांच्या वेगवेगळ्या तुमच्या सिस्टीमवरती छान पद्धतीने काम करत असतं. चांगल्या पद्धतीची चंद्रप्रभावटी 2 सकाळी 2 संध्याकाळी वैद्यांनी सल्ल्याने घेऊ शकता. लाक्षादिक गुगुळ नावाची गोळी ही समस्त हाडांच्या विकारावरती अतिशय उपयुक्त आहे. त्या 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या संध्याकाळी खाल्ल्यानंतर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने जर तुम्ही घेतलेत तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होत असतो. तुमची झीज ही कमी होऊन जाते, तुमचा त्रास हा कमी होऊन जातो. बाभळीची जी काही शेंग असते या शेंगेची म्हणजे बाभळीचे 2 प्रकार पडतात, गावरान बाभळ, सुबाभूळ, येडी बाभूळ. तर या गावरान ज्या काय बाभळ असते त्या गावरान बाभळाची जी काही शेंग असते ती शेंग आणायची, त्याची पावडर करायची आणि या शेंगेची पावडर साधारण 2 चिमीट त्याच्यामध्ये 2 चिमटी खडीसाखर आणि पाव चमचा तूप असे मिश्रण घेऊन सकाळ संध्याकाळ सलग तुम्ही 21 दिवस किंवा 42 दिवस जर सेवन करताय तर हाडांचे वेगवेगळे विकार किंवा वाताचे वेगवेगळे विकार किंवा कमरेत झीज असेल, कमरेत गॅप असेल, मानेत झीज असेल, मानेत गॅप असेल तर गॅपवरती साधा सोपा सिंपल उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या. आणि गावाकडं तर पुष्कळ प्रमाणात या लोक विचारतात आमची कमरेत गॅप झालेली आहे, आमच्या गुडघ्यात गॅप झालेली आहे, आमच्या मानेमध्ये झीज आहे. तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी अशी एक म्हण आपल्या सर्व लोकांना माहितीसुद्धा असेल. तर माणसांना समोर माहिती असतं परंतु ह्या गोष्टी दिसत नाहीत. तर हे साधे सोपे प्रयोग तुम्ही अवश्य करून घ्यावेत. अशा लोकांनी ज्यांना कमरेचा त्रास आहे अशा लोकांनी आंघोळीच्या पूर्वी पूर्ण अंगाला तेल लावणं हलक्या हातानं आणि नंतर मग कोमट पाण्याने आंघोळ करणं याने मसल्स पूर्वपदावर येतात आणि मसल्स पूर्वपदावरती येत असल्यामुळं वेगवेगळे त्रास होत नाहीत. ज्यांना सतत फिरावं लागतं, आता कामाच्या निमित्तानं बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं, तर सतत फिरल्यामुळं बऱ्याच लोकांना वेगवेगळे वाताचे त्रास होतात. तर अशा लोकांनी अवश्य चांगल्या पद्धतीनं एक खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल मालिश करायची पूर्ण अंगाला, नंतर गरम पाण्याने आंघोळ करायची. हा साधा सोपा उपाय जर केला तरी सुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा फायदा हा 100% होत असतो. तर बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टींचा वर्णन आपण नेहमी करत असतो. तर सर्व लोकांनी ह्या गोष्टी विचारपूर्वक कराव्यात. त्याचा फायदा हा सर्व लोकांना अवश्य होत असतो. बऱ्याच गोष्टींचा आपण सांगता येतात. शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख हा केलेला आहे. तर माझं सर्व लोकांना नेहमी सांगणं असतं की तुम्ही या गोष्टी विचारपूर्वक कराव्यात. आयुर्वेद शास्त्रातील गोष्टी या आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने जर तुम्ही करताय तर तुमचे त्रास हे कमी होऊन जातात. आता बऱ्याच अंशी सांगतो, कुठल्या पॅथीला आम्ही या ठिकाणी नावं ठेवत नाही किंवा कुठली पॅथी चांगली किंवा कुठली पॅथी वाईट याबद्दल ही आपली चर्चा नाही. आपली चर्चा ही तुम्ही बरं होणे यासाठी आहे. एखादी पेनकिलरची गोळी खाणं वेदना थांबवणं किंवा एखादी स्टेरॉइडची गोळी खाणं वेदना थांबवणं इथपर्यंत घेणं म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट घेतात असं नाही. तुमच्या वेदना कुठल्याही प्रकारची गोळी न खाता बंद झाल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारची कॅल्शियमची गोळी किंवा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न खाता या तुमच्या वेदना ह्या चुटकीत बंद झाले पाहिजेत. तर त्यासाठी तुम्ही हे उपाय अवश्य करून घ्या.
आणि मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास असणाऱ्या लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी अवश्य पाठवावा अशी मला सर्व लोकांना विनंती आहे आणि प्रार्थनासुद्धा आहे. तर आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मी खूप सारे आभार व्यक्त करतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करून हा व्हिडिओ सर्वजणांपर्यंत पाठवावा. पुढच्या वेळेला तुम्ही कमेंट करा की या विषयावरती व्हिडिओ टाका. त्या अनुषंगाने व्हिडिओ अवश्य तयार केले जातील आणि तुम्हाला त्या अनुषंगाने माहिती ही सांगितली जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग.